अवनी लक्ष कुठे आहे तुझं? अवनी लक्ष कुठे आहे तुझं? काय चाललंय हे सगळं? हा बाद झालं, बाद झालं. तुला माझ्याशी एंगेजमेंट करायची नाहीये तर सरळ सांग मला तसं. काय खेळ मांडलाय तुम्ही लोकांनी? मोहितराव, तुम्ही काय बोलताय? तुम्ही जरा शांत व्हा, चिडू नका. चिडू नको तर काय करू दादा? मी मगाचपासून तिला म्हणतोय अंगठी घाल, लक्ष कुठे आहे तुझं, तर हिचं काहीतरी भलतच सुरू आहे, वेगळीच नाटकं सुरू आहे तिची. नाही नाही मोहितराव थांबा ना, ऐका ना, तुम्ही शांत व्हा ना. ती आमची स्वीटून जरा गांगरून गेली. कसली गांगरून? काही गांगरून बिंगरून गेली नाही. मला सगळं माहितीये, मला बरोबर कळतंय तिचं काय सुरू आहे. हिला ना माझ्याशी साखरपुडाच करायचं नाही. मुळात तिचं माझ्यावर प्रेमच नाहीये. हिचं ओम सरांवर प्रेम आहे. अहो असं काही नाहीये. ए स्वीटू तू इकडे, तू सांग त्यांना, इकडे खाली सांग त्यांना. असं काही नाही. मला काही कळत नाही, मी काय मूर्ख आहे? मला काही दिसत नाही आणि तुम्हालाही दिसत नाही का? दिसून न दिसल्यासारखं दुर्लक्ष करताय तुम्ही. हा नाही नाही अहो असं काही नाही. असं काही नाही, काय असंच आहे. तुम्ही ही अशी मुलगी माझ्या गळ्यात मारताय, अशी मुलगी. मुळात तिची माझ्याशी साखरपुडा करायची इच्छाच नाहीये आणि तुम्ही काय घाई करताय? हा काय चालवलं तुम्ही लोकांनी? काय लफडे हे? हा काय चाललंय तुमच्या स्वीटूचं? इनफ मोहित, तू अजून एकही अक्षर स्वीटू बद्दल बोललेलं मी ऐकून घेणार नाहीये. तुझं लग्न ठरलंय तिच्याशी, आज तुझी एंगेजमेंट आहे आणि तू तिला जरा सुद्धा ओळखत नाहीस मोहित. जरा सुद्धा नाही. हा काय सर? नाही नाही, एकाचा मनात विचार ठेवून दुसऱ्याशी नातं जोडणाऱ्यातली स्वीटू नाहीये. ती मनाने खूप चांगली, सरळ आणि साधी मुलगी आहे. कळतंय तुला? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती खरी आहे मोहित. हो का? नाही तुम्हाला बरीच माहिती आहे हिच्याबद्दल. हो, माहित का नसणार? ती माझी चांगली मैत्रीण आहे. मैत्रीण की अजून काही? आई आई तू थांब ना जरा, थांब जरा. तू गप्पा बैस. सगळं दिसतंय जगाला. दिसू दे ना जगाला जे दिसतंय ते. मला काही फरक पडत नाही. हो, तुम्हाला दिसतंय ते चुकीचं दिसतंय आणि जगालाही दिसतंय ते चुकीचं आहे. हे बघा तुम्ही माझ्याशी. आई 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 थांब ना जरा, थांब. बॉस आहेत ते माझे. काय काय चाललंय? तू काय बोलतेस तू? सर, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी माझ्या आईकडून तुमची माफी मागतो. पण सर, मलाही खरंच असं वाटतं की तुमच्यात आणि स्वीटू मध्ये काहीतरी सुरू आहे. स्वीटूचं तुमच्यावर प्रेम. स्वीटूचं माझ्यावर नाहीये, माझं स्वीटूवर प्रेम आहे. हो, माझं आहे स्वीटूवर प्रेम. पण तिने याची कबुली कधीच दिली नाहीये. तिने कधीच ते ऍक्सेप्ट केलं नाहीये. सो ती तुझ्याशी एकनिष्ठ आहे मोहित. बघा बघा हा काय बोलतोय ते. आपल्या प्रेमाची कबुली देतोय. ऐकताय ना? आहे ना, माझं स्वीटूवर प्रेम आहे आणि माझ्या प्रेमाची कबुली देतोय मी. काय
त्याचा आरोप आणि त्याची शिक्षा तुम्ही तिला देऊ नका. पास झालं मोहित, नाही खूप झालं आता. ही असली थेर करणाऱ्या या मुलीसोबत आणि असल्या लोकांशी नातं जोडायची काहीच गरज नाहीये. हा साखरपुडा मोडला. ओ, चल मोहित. नाही मोहितराव, मोहितराव ऐका ना मोहितराव. मोहितराव ताई थांबा ना. जाऊ नका तुम्ही. ऐका माझं, ऐका शांत. काहीतरी गैरसमज झालाय. माझी स्वीटू तशी नाहीये. तिच्या मनात कुणीही नाहीये. हे बघा, मला तुमचं काहीच ऐकायचं नाहीये आणि हे लग्न आम्हाला करायचंच नाहीये. मोहित चल. नाही ताई, ऐका ना ताई, मी तुमचे हात जोडते. तुम्ही असं कसं बोलताय? तुम्ही असं साखरपुडा मोडून जाऊ नका हो. यात माझ्या स्वीटूची काही चूक नाहीये मोहितराव. तुम्ही तिला कशाला शिक्षा देताय? माझी स्वीटू खूप गुणाची हो. मोहितराव, तुम्हाला माहिती आहे ना माझी स्वीटू कशी आहे. तुम्ही ऑफिसमध्ये एकत्र काम करताना तुम्हाला माहिती आहे. तुम्ही सांगा ना, तिच्या मनात असं काही नाही. तुम्ही सांगा ना आईला, सांगा ना. तुम्ही बोला ना काहीतरी. मोहितराव, तुम्ही माझा एक हा काय बोलणार आहे? नाही, हा काय बोलणार आहे? सगळा प्रकार माझ्या लक्षात आलाय. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. ही असली प्रेम प्रकरण आहेत ना, लग्नानंतर सुद्धा सुरू राहतात. ही असली मुलगी नकोय मला. मोहित चल. नाही ताई, ऐका. तो ओम काय म्हणाला? तो म्हणाला की त्याचं स्वीटूवर प्रेम आहे. स्वीटूचं नाहीये ना. सुमन सांग ना त्याला. नाही मोहित चल. नाही ताई थांबा ना. ताई, मोहितराव थांबा, जाऊ नका. थांबा, माझी मुलगी. अगं ते नाही थांबायचे. हो, असे कसं नाही थांबणार? ते नाही थांबलं तर माझ्या स्वीटूशी कोण लग्न? पहिने सुमन सांग ना तू. नाही मोहितराव थांब. ललू, आपली स्वीटू आत गांगरली असेल. हो का? गांगरली असेल माझी स्वीटू. मोहितराव, म्हणून ते थांबायला हवं. मोहितराव, आज साखरपुडा व्हायला पाहिजे. सुमन काही माझ्या स्वीटूचा साखरपुडा आज व्हायला पाहिजे. ती गांगरली लोक काय म्हणते? लोक माझी स्वीटू. काय झालं तुझं समाधान? तुला जे करायचं होतं ते करून झालं? मोडलास माझ्या स्वीटूचा साखरपुडा? खुश ना तू? मला माहित होतं तू हेच करणार. गोड बोलून आमच्या घरी आला मदत करायला. तेव्हा म्हणाले होते मी स्वीटूला, बोलले होते ना मी तुला, सांगितलं होतं ना तुला पटलं नव्हतं. कुणालाच पटलं नव्हतं हे, पण सिद्ध झालं आज. अरे ते मुलाकडचे साखरपुडा मोडून गेले. 4 चौघात तमाशा झाला का? तू खुश आहेस ना? तुला हवं ते झालं ना सगळं? पण माझ्या आता मुलीचं काय होणार? कोण करणार माझ्या मुलीशी लग्न? असं नसतं असं. मावशी मी नाही. कोण तुला कळत नाही? केवढं नुकसान केलंस तू माझ्या मुलीचं. अरे तिच्या साखरपुड्यात येऊन तुझं तिच्यावर प्रेम आहे सांगण्याची तुझी हिंमत कशी झाली?
माझ्या मुलीचं सुख तिच्या वाटेला येताना मला दिसत होतं असं, आणि तू आपलं आपलं म्हणून आमच्या घरी आलास, आमच्या घरात राहिलास, आमच्याच ताटात जेवलास आणि नजर लावलीस आमच्या सुखाला. नलू नलू तू केवढा मोठा आहेस ओम, केवढे पैसे आहेत तुझ्याकडे, केवढी प्रतिष्ठा आहे, तुला जे हवं ते तुला मिळालं असतं, पण आमचं तसं नाहीये रे, आमचं तसं नाहीये. आमच्या सुखाची, आमच्या आनंदाची माती करून टाकली. का केलंस तू? कोणी हक्क दिला तुला? का खेळलास आमच्या आयुष्याची? का खेळलास माझ्या मुलीच्या आयुष्याची? का तिचा साखरपुडा मोडला? का केलंस तू असं? सांग, उत्तर दे मला, नाही तर मी ननू काय करतेस तू? काय काय कोण आहेस तू? माझ्या भावावर हात उचलायची तुझी हिम्मत कशी झाली ग? दीड दमडीची लायकी नाही तुझी. ओम खानविलकरवर हात उचलायची हिम्मत कशी? तायडे, शांत हो जरा. हे बघ, प्रश्न इथे ओमचा नाहीये, ओमचा नाहीये, स्वीटूचा आहे. यू स्टे आउट ऑफ दिस मॉम. ओमला कोणी काही बोललं तर मी सहन करू शकत नाही. तुझा अपमान तू सहन करू शकत असशील, मी नाही. ती वाटेल ते बोलली बाई तुला. पण लायकी काय तिची तुझ्याशी असं बोलण्याची? ओम खानविलकर असतो तिला. ए ताई, ओम, ताईला घेऊन जा, आपण घरी जाऊन बोलूया. काय बोलूया मॉम? मॉम, आपण द खानविलकर आहोत. हिच्यासारखे 500 नोकर कामाला आहेत आपल्या कंपनीत. यांच्यासारख्याला पोचतो आपण, महिन्याचा पगार देतो, त्यांचं घर भरतो, आणि फालतू मुलगी आणि तिची आई. ताई चल चल चल. ताई ताई चला. नलू मावशी, आय एम व्हेरी सॉरी फॉर व्हॉट हॅपन्ड. आज तू का सॉरी बोलतोयस या बाईला? अरे लायकी का हिच्या पोरीची आणि हिची? या दीड दमडीच्या फालतू बाईला, या फॅमिली, या मुलीला. तायडे, प्लीज प्लीज माझा ऐक, प्लीज. जा घरी जा, तुम्ही तुम्ही जाऊ, ताई, आपण बोलू ना. स्वीटू, स्वीटू. स्वीटू, स्वीटू, स्वीटू थांब. काय, कुठे चालली आहेस? मला नाही माहिती. रडू नको, रडायचं नाही, शांत. रडू नको, शांत. तिने काय चाललंय सगळं? आईने ओमवर हात उगारला, सगळ्यांसमोर बोलली त्याला. काय चुकलंय त्याचं? मला कोणी बोलू नये म्हणून माझी बाजू घ्यायला पुढे आला ना तो, आणि म्हणून खरं बोलून गेला.
माझ्यावर प्रेम आहे, पण त्यांनी कधी असं काही वेडवाकडं केलं नाहीये ज्यामुळे मोहित साईनी माझ्यावर आरोप करावे. त्या मला बोलल्या म्हणून तो मध्ये पडला, नाही तर कुठे होता तो? आपल्याला जमेल तशी, जमेल तेव्हा मदतच करत होता ना रे तुम्ही. मग तरी सगळं त्यालाच ऐकून घ्यावं लागलं. ह्या गोष्टीचं वाईट वाटतंय का तुला? नाही का वाटणार? आपल्यामुळे कोणाला तरी त्रास होत असेल तर नाही का वाईट वाटणार? किम्या सगळं पालविका मॅम समोर घडलंय आणि तू कसं फेस करणार आहे? शेवटी तुला इतकी काळजी वाटते ओम दादाबद्दल, तरी तुला असंच म्हणायचं का की तुझं त्याच्यावर प्रेम नाहीये? ए शेवटी रडू नको. बस बस, रडायचं नाही. बस ठीक आहे, आज शेअर न करता खाल्लंच तरी चालेल. झोप्याच्या खिशात पण चॉकलेट ठेवलं होतं. हा मग काय करणार, तू अशी रडूबाई झालीस ना, मग ठेवावं लागतं. पण मी खरंच शेअर नाही करणार आहे आज. हा ताई, या दीड दमडीच्या लोकांचं आपण ऐकून घ्यायचं का? आय जस्ट नीड टू गिव्ह ताई, इट बॅक टू ताई, गाडीत बस. गाडीत बस, ये पटकन. ओह माय गॉड, स्टँड दिस. स्टँड व्हॉट? काय तुला ही मुलगी आवडते हो? हो रिअली? हो. काय असं या मुलीमध्ये? काय म्हणजे तू एकदा माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने बघ ना तिला, म्हणजे तुला कळेल. आणि मला किती दिवस गेले सांगायचं होतं तुला तिच्याबद्दल, पण समाव राहून गेलं. राहून गेलं? हा हो, असं कसं राहून गेलं? आणि आता एनिवे, आता सांगितलंयस ना, तर यू टेल मी, तू एकदा नीट बघितलंस का तिच्याकडे? ती स्वीटू आवडते तुला? हो, ती ब्युटिफुल, ती सुंदर दिसते आणि त्या पलीकडेही काहीतरी आहे जे तिला खूप सुंदर बनवत ताई. ताई, तिचा स्वभाव, तिच्या दिसण्यावर फक्त नाही, तिचा स्वभावही छान आहे. ती असताना किती छान वाटतं मला. ती जे काही करते ना त्यात मेलडी आहे एक. तुला माहितीये, आयुष्यात पहिल्यांदा मी तिच्याबरोबर पोट भरून हसलोय. ती कधी कोणाच्या वाईटाचा विचार करत नाही. ती सगळ्यांना सामावून घेते. ती मनाने स्वच्छ आहे, खरी आहे, जेन्युइन आहे. मी तिच्याबरोबर असतो ना की मला सतत छान वाटतं. कधी कुठली टेन्शन वाटत नाही. माझे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ना ते असे निघून जातात. ताई, मी आयुष्यात खूप मटेरियलिस्टिक गोष्टी बघितल्या आहेत, फेक, आणि स्वीटू त्यातली नाहीये. म्हणून माझं तिच्यावर प्रेम आहे. मला माहित नाही यातलं तुला कितपत कळतंय, पण दॅट्स माय पॉइंट ऑफ व्ह्यू. Whom are you trying to kill me? No, I'm trying to explain it to you. स्वीटूला आणि तिच्या फॅमिलीला रिस्पेक्ट कर, दॅट्स ऑल. एक मिनिट. म्हणजे ती नलू तुझा अपमान करणार आणि मी तिला आणि तिच्या फॅमिलीला रिस्पेक्ट द्यायचा? आता जे नलू मावशी बोलली त्यात तिचा काहीच दोष नव्हता, माझा दोष होता. आणि मी पण बोललोच ना, माझी चूक होती ती. ताई, ऐकून घे. समजा ती मला बोलली नसती तरी मला तेवढंच गिल्टी वाटलं असतं. स्वीटू बरोबर आता जे झालं ते चुकीचं होतं. तुला माहितीये ताई, काही झालं, सिच्युएशन कुठली असली तरी एक गोष्ट खरी आहे की माझं स्वीटूवर प्रेम असणार आणि ते राहणार. समजा उद्या स्वीटू म्हटले की ओम तू माझ्यावर प्रेम करू नकोस, तरी मी तिच्यावर प्रेम करणार. समजा तो आला वरून देव आणि म्हटलं ओमकार तू स्वीटूवर प्रेम करू नको, तरी मी प्रेम करत राहील तिच्यावर. ताई, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझं स्वीटूवर प्रेम असणार.